बेटी बचाओ बेटी पढाओ अशी शासनाकडून घोषणा दिली जात असली तरी प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूण हत्या घडत आहेत। वारंवार गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कठोर कारवाई व्हावी अशी मागणी शिवसेना उबाठा गटाने केली आहे। त्याबद्दलचे निवेदन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना देण्यात आलं। कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही गर्भलिंग तपासणी आणि स्त्री भ्रूण हत्या होत आहे। एखादं रॅकेट उघड झालं की काही दिवस चर्चा होते, पण यातील आरोपींवर कठोर कारवाई होत नाही, त्यामुळे गुन्हेगारांवर वचक नाही। वारंवार गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्या आरोपींवर मोकासारखी कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडे करण्यात आली। गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या व्यक्तींना कायद्याची भीती राहिलेली नाही, त्यामुळे अशा तपासण्या करणारे आणि औषधांची विक्री करणारे यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी संजय पवार आणि विजय देवणे यांनी केली। अशी मोकाट लोक सुटले आहेत की 40-40, 50-50 एक केसला घेऊन दिवसा ढवळ्या आपल्या बहिणीला मारतायत, आईला मारतायत, आपल्या बहिणीला मारतायत। भविष्यात जर असंच सुरू राहिलं तर आपल्याला आई म्हणता येणार नाही, कुणाला किंवा ताई म्हणता येणार नाही, किंवा बहीण आपल्याला राखी बांधायला सुद्धा मिळणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे कोल्हापुरात। तर कोल्हापुरात असं असेल तर महाराष्ट्रात काय असेल परिस्थिती? त्यामुळे अशा लोकांना तात्पुरती कारवाई न करता त्यांना मोका लावणं गरजेचं आहे। संघटित गुन्हेगारीच्या नावाखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, तरच असे विषय थांबतील। जोपर्यंत गर्भलिंग निदान करणाऱ्यांना जबर शिक्षा होत नाही तोपर्यंत समाज जागरूक होणार नाही असं सांगून गर्भलिंग निदान होणाऱ्या महिलेच्या कुटुंबियांवरही कारवाई झाली पाहिजे असं ठाकरे गट शिवसेनेचं म्हणणं आहे। यावेळी शहर प्रमुख मंजित माने, विशाल देवकुळे, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, स्मिता सावंत, रीमा देशपांडे, दिनेश परमार, संतोष रेडेकर, दिलीप देसाई, गोविंद वाघमारे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते।